सदाशिव पाटलांचं पारडं इथं जड राहणार. त्यामध्ये आमचं लीड जास्त आहे. टेंबूचं पाणी हे कुणी एकट्यामुळे आलेलं नाही. आणि हे कुठले जनक जनक म्हणतात मलाच काय कळणं झाले. याचा पाठपुरावा करून अनिल भाऊंनीच जवळजवळ 100% काम करण्याऐवजी अगदी 1 नंबरचं काम केलेलं आहे. काम केलंय त्यांनी, काम काय त्याच्या बाबतीत काय नाही, पण एकट्यानेच केलंय असं नाही. सदाभाऊनी 10 वर्ष काढली. खानापूरला पाण्याची योजना कधीच दाखवली नाही, ते आता अनिल भाऊनी केलेले आहे. सहकारी काय असतील सर्व दादांच्या भाऊंच्या पाठीमागे आहेत. मुख्यमंत्र्यांनी 6व्या टप्प्याला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव देऊन त्याची पोचपावती दिलेली आहे. संपूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघाची जनता वैभवदादांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेली आणि सुहास भैया बाबर हेच 100% आमदार असणारच असणार. वैभवदादा 100% येणार आहे. वन अँड ओनली वैभवदादा. सुहास भैयाच आमदार होणारी 100% सांगतो आम्ही. सुळकाई देवीला जो रस्ता जातो तो कुठनं जातो हे यांना माहित नव्हतं. आमदारांना यांनाही दाखवलंय परवा. आणि हे आमच्यात नगरसेवक होते, काल परवा गेले तो. जाऊ द्या काय आता. त्यांना खोटं बोलल्याशिवाय दुसरं काही नाही. जे जाईल ते रेटून बोलायचं, खोटं बोलून मतं मागायचं, एवढं त्यांच्याकडे व्यवसाय आहे. नमस्कार. विधानसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून आज आपण विटा नगरपालिका हद्दीतील सुळेवाडी रेवानगर इथं आपण आलोय. निवडणुका कधीही लागतील अशी परिस्थिती असताना नुकतंच इथं मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम याच गावामध्ये झालाय. आणि या टप्पा क्रमांक 6ला म्हणण्यापेक्षा टेंबू योजनेला माजी आमदार अनिल भाऊंचंही नाव दिलंय. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर इथं पाटील गटाचे समर्थक आहेत की इथले विद्यमान नगरसेवक त्यांची सत्ता इथं आहे. अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती असलेल्या या गावामध्ये आपण आलोय. तर सुरुवातीला आपण चर्चा करूया. काय सांगाल तुम्ही, आगामी विधानसभा तोंडावर आहेत, काय परिस्थिती असेल? काय नाही, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सदाशिव पाटलांचं पारडं इथं जड राहणार. आणि 70 ते 80% गाव हे सदाशिव पाटलांच्या मागे आणि वैभवदादांच्या मागे असणार आहे. यांनी सुरुवातीला सांगितलं की जवळजवळ 70 ते 80% गाव हे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील गटाच्या पाठीशी असणार आहे. आता इथं नुकता मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमही झाला. तुम्ही त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं गर्दी जमवली होती, तुम्ही काय सांगाल इथं आता म्हणजे टेंबू योजनेचं म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे गावस्वरूपीच्या लोकांच्या तर्फे. आणि त्यामुळे आमच्या गावाला एवढा मोठा मान अभिमान मिळाला आहे. आणि तेही म्हणजे अनिल भाऊच्या कारकिर्दीमध्ये 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 1 नंबरचं काम अनिल भाऊनी करून आमच्या गावाला जेवढे पाहिजे होते निधी ते पूर्ण करून दिलेला आहे. गावासाठी जे काय रस्त्याचे होते उद्घाटन करून दिले, 2-4 रस्ते चांगले करून दिले, डोंगरात रेवणशेचा रस्ता करून दिला, पाण्याची सोय केली. पाणी आता विटा नगरपालिकेला 24 तास म्हणजे दिवसाला 1 दिवस आड सुटतंय, ते आता 1 दिवसाला बी बंद होणार नाही, 1 रोज पाणी सुटणार. ही बी स्कीम अनिल भाऊनी तयार करून दिलेली आहे. त्याच्यासाठी 87 कोटी रुपये जमा मंजूर केले विटा नगरपालिकेसाठी. आणि आता नवीन पाणी टाकीचे उद्घाटन बी करणार आहे, नवीन पाणी टाकी सुद्धा घेणार आहे. तसंच आता वर डोंगरावरती पाणी गेल्यानंतर सगळा डोंगर हा जवळजवळ 33 गावांना पाणी पुरवठा होणार आहे. आणि त्या पाणी पुरवठ्यापासून गाव भरपूर सुधारणा होत चाललेली आहे. त्याच्यामुळं गरीब लोक कोणी वंचित राहणार नाहीत अशी भाऊंची अपेक्षा आहे. विधानसभेला या तुमच्या प्रभागातून त्यांनी सांगितलं आम्ही 70-80% जाईल, तुमचं काय मत आहे? तुम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आता 2 विधानसभा झाल्या, 14 आणि आता 19, त्यामध्ये आमचं लीड जास्त आहे. आणि आम्ही कधीही केलं तर ते म्हणतील अनिल भाऊंचं लीड हे प्रत्येक वर्षाला प्रत्येक निवडणुकीला त्यांच्यात म्हणले ना 83, त्याच्या बराच आम्ही 5% जास्तच आहे, पण कमी नाही. आणि आता या विधानसभेला आमचे अनिल भाऊ आता आमच्यात नाहीत, तर ते अनिल भाऊंचे आमचे मुलगे सुहास भैया बाबर हे आता आम्ही उमेदवार म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे. आणि 1 नंबरनं आम्ही विट्या सुळेवाडीमधून त्यांना जवळजवळ 90 ते 90% आम्ही सुळेवाडी त्यांच्या पाठीमागे आहे. कारण का तर आता टेंबूचं पाणी आलेलं आहे, टेंबूच्या पाण्यामुळं आम्ही संपूर्ण गाव आता आमच्या पाठीशी आहे. टेंबू योजनेच्या माध्यमातून या गावचा या भागातील आमचं मतदान जास्त होईल असं वाटतं, तर तुम्ही काय सांगाल? टेंबूचं पाणी हे कुणी एकट्यामुळे आलेलं नाही. टेंबूचं पाणी हे कैलासवाडीचे संपतराव देशमुख साहेब राजेंद्र अण्णा महायुतीच्या काळात होते. त्यांनी त्यावेळेस सदाशिव भाऊंनी आमच्या राजेंद्र अण्णा पाठिंबा दिला. त्यामुळं टेंबूचं पाणी हे त्या काळात 70 ते 80% कामं झालेत. आणि हे कुठले जनक जनक म्हणतात मलाच काय कळणं झाले. टेंबूचं जनक हे खरं संपतराव देशमुख आहेत, पाटणकरांना नाहीत.
नागनाथ नाना अण्णा नायकवडे आहेत. हे सगळ्यांनी मिळून टेंबूचं काम केलंय आणि टेंबूच्या कामाबद्दल जर म्हणायचं झालं तर कुणी एकट्याचं काम नाही. आणि गावाचा विषय म्हणला तर गावात सगळे रस्ते, काँक्रिटीकरण, पाण्याच्या स्कीमा, गटर, लाईटचं काम असेल, फॉरेस्ट पर्यंत सगळे रस्ते असतील, ते हे भाऊंच्या आणि वैभवदादांच्या काळात झालेले आहेत पूर्ण. गेल्या वेळी यांनी लीड दिलं असं यांचंही म्हणणं आहे. काय नाही, लीड वगैरे काही दिलेलं नाही. त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि टेंबूच्या बाबतीत सुद्धा यांनी रेकॉर्ड काढावं की कुणी किती पैसे आणले आणि कुणी किती निधी आणला, त्याच्यावरती ह्यांनी जनक म्हणून घ्यावं. एवढंच आमचं. सर काय सांगाल तुम्ही अशा पद्धतीने चाललंय इथं, म्हणजे काय परिस्थिती असेल आता आगामी विधानसभेसाठी? आता सध्या हे 4-5 आमदार होऊन गेले, पण याचं आता टेंबूची जी स्कीम आहे याचा पाठपुरावा करून अनिल भाऊंनीच जवळजवळ 100% काम करण्याऐवजी अगदी 1 नंबरचं काम केलेलं आहे. आणि पाठपुरावा करून वंचित गावं होती त्यांना सुद्धा पाणीचा पुरवठा करून दिलेला आहे. काय सांगशील तू याच्यामध्ये? त्यांनी सांगितलं की स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून इथं कामं भरपूर झालेली आहेत. प्रथमतः तुम्हाला सांगायचं एवढंच की 1992ला नागनाथ अण्णांच्या मार्गदर्शनाखाली टेंबू योजना कशी असावी, कशी आखली त्यांनी कसं टेंबू योजना असावी, कशा पद्धतीने त्याचे किती टप्पे असतील, काय काय असतील. कडेगाव तालुक्यातले देशमुख असतील, आपल्या खानापूरमधून त्यावेळेचे आमदार सदाशिवभाऊ असतील, 4 पासून 14 पर्यंत पण मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. इथं पाणी माहुलीला जेव्हा पाणी आलं 14च्या आधी, तेव्हा विद्यमान आमदार सदाशिवराव भाऊ होते आणि त्यावेळी पहिल्यांदा आपल्या खानापूर आटपाडीला पाणी आणलं भाऊंच्या काळात. म्हणजे जेवढं ते 5व्या टप्प्यात, 4थ्या आणि 5व्या टप्प्यात जे काम झालंय ते सदाभाऊंच्या काळात झालंय. पाणी काय कुठल्या पाईपलाईन आलेलं नाही, पाणी कालव्यानंच आणि टेंबूनच पाणी आलेलं आहे. पण सगळ्यांचं श्रेय त्यात नसतील आपले राजेंद्र अण्णा देशमुख असतील, सदाशिवराव भाऊ असतील, आपले नागनाथ अण्णा असतील, नंतर हे जे कडेगावचे देशमुख घर असेल, आराबांचं काय काम असेल, श्रेय असेल, ह्यांनी फक्त एक सांगावं की आजपर्यंत आतापर्यंत एवढी नावं घेतली, मग याच्यामध्ये स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचं नाव? अनिल भाऊंनी पण प्रयत्न केलाच, पण त्यांनी विद्यमान आमदार 10 वर्ष त्यांनी आमदार आहे म्हणल्यावर त्या पद्धतीने त्यांनी प्रशासनाची मदत असेल त्याला किंवा अजून कोण अधिकारी असतील यांच्या सगळ्या मदतीनं काम केलंय त्यांनी. त्याच्या बाबतीत काय नाही, पण एकट्यानेच केलंय असं नाही. त्याला आता आराबांनी ताकारी असेल, नंतर म्हैसाळ योजना असेल, त्यांनी काम केलं. ते आता निघून गेले, स्वर्गीयवासी झाले, त्यांनी कैलासवासी झाले. पण त्या काळात आता आराबाचा मुलगा जो रोहित दादा आहेत, ते पण असे म्हणत नाही की जेव्हा ताकारी सिंचन योजना आहे किंवा म्हैसाळ आहे त्याला आमचं नाव द्या, ती म्हणत नाहीत. किंवा वसंतदादांनी आपली ताकारी योजना आली, ती स्वतः म्हणत नाहीत ते ह्याला आमच्या योजनेला आमचं नाव द्या. त्यांनी कुठंतरी काम केलंय, ह्यांनी काम केलंय, सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे. टेंबू कुणा एकट्याची नाही, टेंबू सर्व जनतेचे, सर्वसामान्याचे, सगळ्यांनी मिळून त्याला हे केलेलं आहे. कोणी एकट्याने त्याचं टेंबूचं राजकारण तर अतिशय एकदम घाण पद्धतीचं राजकारण त्याच्या होतं. पाण्याचं राजकारण अतिशय करू नये. नगरपालिकेच्या माध्यमातून सदाशिव भाऊंनी जेव्हा गोगावमधून पाणी आणायचं होतं तेव्हा विट्याला 25,000 लोकसंख्या, जसं त्या आपण पाटील पार्टीकडनं ते नगरसेवक होते सिद्धरामप्पा माजी नगरसेवक, त्यांनी सांगितलं जे भुयारी गटर योजना किंवा पाणी योजनेचं जे सांगितलं, त्यांना आता नियोजन जर का विचारलं नाही ते सांगू शकणार नाही. 24 तास पाणी कसं द्यायचं विटा शहराला, एवढा मोठा आता विटा शहर आहे, तर त्यांना विचारलं तर ते आता सांगू शकणार नाहीत. पण मी त्याचं नियोजन सांगू शकतो त्यांनी कशा पद्धतीने आहे. आणि फक्त पाणी योजना ही एकदा येणार नाही, त्याला भुयारी गटर आणि पाणी योजना ही दोन्ही एकत्रित काम करून ती एकत्रित मंजूर होणार. आणि त्याच्यानंतर हा म्हणजे जेव्हा 25,000 लोकसंख्या होती आपली विटा शहराची, त्यावेळी जेव्हा जे पाणी गोगावमधनं पाणी उचललं सदाशिवराव भाऊंच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आलं, तेव्हा गाव छोटं होतं विटा. आता गाव वाढलेलं आहे, गाव मोठं झालेलं आहे, तिप्पट लोकसंख्या झालेली आहे. पाणी 1 दिवस आड, 2 दिवस आड, कधी कुठं काहीतरी लिकेज होतंय, कुठेतरी फुटतंय, ह्याच्या माध्यमातून 1 दिवस आड थांबत असेल पाणी यायचं. पण त्याचं कारण त्याचं पुढचं सांगतो, ह्या जो त्रास भाऊंना दादांना वाटला की बाबा आपल्या शहराला पाणी कमी पडायला लागले,
तर त्यांनी त्याचा प्रस्ताव कसं पाणी असावं, कुठनं म्हणजे ही जुनी पाणी पुरवठा राखीव ठेवावी, नंतर त्याचा प्रस्ताव तयार केला आणि आमदार तिथे अनिल भाऊ होते म्हणून एवढा मोठा निधी आपण प्रशासकीय काळात देतोय, ह्याला कोणतरी जबाबदार माणूस असावा म्हणून त्या मिटिंगला स्वर्गीय भाऊंना तिथं बोलवलं होतं, अनिल भाऊंना. तर ह्याचा पाठपुरावा सगळा दादांनी केलेला आहे. त्याचं भुयारी गटर योजना, भुयारी गटर हे म्हणतात फक्त पाणी पुरवठा योजना आणली विट्याला, ही एकटी नाही योजना कराय, म्हणजे एकदा खोदलं की डबल एकदा आणखीन खोदायचं असं नाही. त्याला भुयारी गटर योजना आणि पाणी पुरवठा ह्या दोन्ही संघच होणार आहे योजना. त्यावेळी वैभवदादांनी फेब्रुवारीमध्ये अजितदादांकडनं सगळ्या पाठपुरावा करून सगळं त्यांचं काय असतील ती केलेला आहे, पाठपुरावा दिलेला आहे आणि वैभवदादांनीच मंजूर केले. अजून तरी वैभवदादांचं म्हणजे उमेदवारीबद्दल म्हणजे अजून तळ्यात मळ्यात आहे, अजून फायनल नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आमदारकीच्या माध्यमातून ते मैदानात उतरले, भाऊ असतील, दादा असतील, योग्य निर्णय घेतील, वेळ येईल त्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि त्यांनी कोणताही निर्णय घेऊ दे. आम्ही सर्व रेवानगर असतील आणि खानापूर मतदारसंघातील असतील, आटपाडी मतदारसंघातील असतील, विसापूर सर्कलमध्ये असलेली सर्व युवक सहकारी काय असतील सर्व दादांच्या भाऊंच्या पाठीमागे आहेत. यांनी अशा पद्धतीने सांगितलं होतं की जरी सुहासभाई मैदानात असले, वैभवदादांचा अजून निर्णय घेऊन जो काही निर्णय होईल त्यानंतर आम्ही सर्व ताकदीने त्यांच्या पाठीशी असणार. तुम्ही काय सांगाल आमदारकीबद्दल? आमदारकीबद्दल म्हणजे आम्ही सांगितलेलं पहिलेच बोललेलो आहे, त्यांना 2000 ते 35 पत्र आम्ही त्यांना फाटी गावून देणार नाही. भाऊने शब्द दिलेला तो शब्द आम्ही कायम पात्र ठेवणार. तसंच आता ते म्हणले ना पाण्याबद्दल, त्यांची सत्ता 50 वर्ष होती, विटा शहरात ते आमदार होते, 10 वर्ष त्यांनी आमदारकी केली. मग त्यांनी त्या वेळेपासून त्यांनी का मंजूर केलं नाही, का आणलं नाही पाणी, का टेंबूचं हे केलं नाही? टेंबूचं पाणी सोडताना इलेक्शन लागल्यानंतर त्यांनी बंद करून कसं राजकारण आपल्याकडे करून घ्यायचं हे त्यांनी मोहर करत आले. आणि त्याचप्रमाणे खानापूर तालुक्याला पाणी आतापर्यंत सदाभाऊनी 10 वर्षे काढली, खानापूरला पाण्याची योजना कधीच आखली नाही, ते आता अनिल भाऊनी केलेले आहे. आणि ते 10 वर्ष असताना खेड्यापाड्यातनी बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई होती, आता एकही टंचाई अनिल भाऊने ठेवलेली नाही. काय सांगाल तुम्ही? यांनी अशा पद्धतीने सांगितले की हे राजकारण करतायत पाण्याबद्दल. खरं तर टेंबू योजना सर्वांनी सांगितल्याप्रमाणे कोणा एकट्याची नाही. स्वर्गीय नागनाथ अण्णा नायकवडी, संपतराव देशमुख, स्वर्गीय भारत पाटणकर, स्वर्गीय आर आबा, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, राजेंद्र अण्णा व हे आपल्या मतदारसंघातील सर्व आजी माजी आमदार असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, खासदार, या सर्वांच्या माध्यमातून ही टेंबू योजना झालेली आहे. आणि आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर टेंबू योजनेचं खानापूर तालुक्यामध्ये आणि आटपाडी तालुक्यामध्ये 2014 साली तत्कालीन आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी खानापूर तालुक्यात पहिल्यांदा टेंबूचं पाणी आणलं, हे सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. आणि परवा ज्या ठिकाणी आपण बघितलं की टेंबूच्या 6व्या टप्प्याचं उद्घाटन झालं, सन्माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते. विरोधक माझ्या समोर त्यांनी सांगावं, तो जो टेंबूचा कॅनॉल आहे 2014 साली भाऊंच्या काळामध्ये त्या कॅनॉलचं काम पूर्ण झालंय. थोडा विषय होता पाठीमागे, एक बोधगा होता, तो बोधगा कुणी अडवला, कशासाठी अडवला, भावना त्रास देण्यासाठी बोधगा अडवला नाही, तर त्याच वेळी विट्यात पाणी येत होतं. पण काही अपुरुषी जी लोक असतात त्यांनी बोधग्याचं काम होऊन दिलं नाही म्हणून विट्यात पाणी आलं नाही. आणि त्यानंतर 2014ला आदरणीय भाऊंचा पराभव झाल्यामुळे पुढे भाऊंना काम करता आलं नाही आणि त्यांची सत्ता आली. जो काय बोधग्याचं काम होतं, ज्यांच्या रानातून येत होते त्यांचे समर्थक होते, त्यांनीच अडवलं होतं. परत त्यांनी ते काम चालू केलं आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ते पाणी सोडलं. त्यामुळे हे श्रेय काय कोणा एकट्याच नाही, खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टेंबूचं पाणी आदरणीय सदाशिव भाऊंनीच आणलं. तुम्ही आरोप केला होता आता की यांनी पाण्याचं राजकारण केलं. अनिल भाऊंची टेंबू योजनेची जे कर्तव्य केलंय त्याची पोचपावती मुख्यमंत्र्यांनी 6व्या टप्प्याला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव देऊन त्याची पोचपावती दिलेली आहे. त्यामुळे नाव दिलेले आहे, त्याची पोचपावती ही मतदारसंघाला मिळालेली आहे. आता कोणी सांगायची गरज नाही. काय सांगाल तुम्ही? नाव अजून 6वा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. टेंबू योजनेला नाव मंजुऱ्या काय असतील त्या झाल्या असतील, अजून 6वा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. पाणी अजून वर पोहोचायचं आहे, त्याच्यानंतर मग ते नाव देण्याला अर्थ आहे. अजून पाणी, अजून पायपा कशाला उगा बोलताय? अरे मग मागणं कशाला करते? काय म्हणतात
आम्ही चॅट बोललो मामा, मला काय बोलायचं बोला मला काय बोलायचं? तुम्ही- येड्यागत काय बोलतोय हा? मला काय नाही बरं. त्यांना सांगा ते आम्ही बोलतो काय बोलायचं तुम्ही अहो, तुम्ही बोला ना काय मला काय बोलायचं गरज नाही तुम्ही मग बोला. नसेल तर मला मग कुठं राहू काय दे. गरज नाही. एक मिनिट तो विधानसभेबद्दल तुम्ही काय सांगाल? कोण आमदार असावा आणि कोण होईल? विधानसभेला सुहास भैया बाबर हेच 100% निवडून येणार आणि त्याला आमचा सर्वांचा पाठबळ असणार. आमच्या रेवानगर सुळेवाडीला बिलकुल पाण्याची कुठे व्यवस्था नव्हती, तर ह्या 6व्या टप्प्याच्या इथून असा हा पूर्ण शेती पाणीमय करून देणार. आमच्या गावाची साथ असणार, तालुक्याची साथ असणार आणि सुहास भैया बाबर हेच 100% आमदार असणारच असणार. आणि दोन वेळा आमदार अनिल भाऊ झाले ह्या कामामुळे झाले. आता काय इथून सांगतात ते आता इथून पुढे काय सुहास भैयाच आमदार होणारी 100% सांगतो आम्ही. काय सांगाल तुम्ही? आता यांनी त्या पद्धतीने सांगितलं, इथून कशा पद्धतीचं मतदान होईल? नाही, मतदान हे कसं आहे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असणारा आता आपल्या मतदारसंघामध्ये वैभव दादा पाटीलच्या रूपाने आपल्याला एक नेता मिळाला आणि दादा फक्त काय पाण्यात राजकारण करत बसणार नाहीत, कारण सर्वांगीण तालुक्याचा या आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघ असेल, या सर्वांचा सर्वांगीण विकास, युवकांना रोजगार असेल, त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न असतील, ह्या सर्व गोष्टी करणारा हे मतदारसंघाला सुद्धा समजले की फक्त आता पाण्याच्या राजकारणावर चालणार नाही, कारण सर्वांगीण विकास सुद्धा महत्वाचा आणि हे दादा पूर्ण विजन घेऊन तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत दिसतील आणि संपूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघाची जनता वैभवदादांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेली दिसेल. आमदार कोण आहे वेळेस? आमदार ह्यावे वैभवदादा पाटील होणार. तुमचं काय मत? वैभवदादा 100% येणार आहे आणि वन अँड ओनली वैभवदादा. काय सांगाल आमदार? सुहास भैया बाबर. परत एकदा तुम्ही सांगा. सुहास भैया बाबर एक माझं मत असं आहे, 10 वर्ष आमदार झाले आज सदाभाऊ, तर त्या 10 वर्षात या खानापूर तालुक्याला कुठल्याही रस्त्याला जावा, सगळे डबरे आणि एकही रस्ता चांगला नव्हता. या आता या चालू 10 वर्षात अनिल भाऊनी कुठलंही याला कामच ठेवलेलं नाही. मत मागायला जाणार हे आम्हाला त्यांनी सांगावं. अहो, आम्ही कुठल्या गावाला पाणी प्यायचं ठेवलेलं नाही, कुठला रस्ता ठेवला नाही, कुठलं काही काम ठेवलेलं नाही. आणि बोलतात कशा कुठल्या मुद्द्यावर बोलतात, त्यांनी कुठला मुद्दा मांडायचा त्यांनी मांडू द्या की त्या मांडण्याचा त्याचा अर्थ पाहिजे. प्रचंड विकास कामं झाली, त्यामुळं त्यांचं म्हणणं येतं असं. ज्यांनी 1-2 रस्ते केल्याशिवाय आणि ह्या पंचवार्षिकला यायचं ते त्या पुढच्या पंचवार्षिकला यायचं, ह्याच्याशिवाय ह्यांना गोंपा गाव माहित नाही. सुळकाई देवीला जो रस्ता जातो तो कुठनं जातो हे यांना माहित नव्हतं आमदारांना. ह्यांनाही दाखवलंय परवा आणि हे आमच्यातनं नगरसेवक होते, काल परवा गेले तो. जाऊ द्या काय आता. काय सांगाल तुम्ही? नगरसेवक हे माहित नव्हतं रस्ता म्हणतात, त्या आमदाराने रस्ता करून दिला त्या रस्त्यानंच हे पळतात ना. याच्या अगोदर 10 वर्ष आमदार त्यांचं होतं, मग काय केला नाही रस्ता? त्या साधा देवाच्या पालखीचा रस्ता त्यानं करायला नाही. त्याने वचन दिलं होतं 50 वर्षात आम्ही रस्ता करू म्हणून. त्याने लगेच 5 वर्षात मी बोलल्याबरोबर शब्द पाळून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केला 20 फुटी अनिल भाऊने. आणि गावातले कितीतरी रस्ते केलेत सिमेंट कॉन्क्रीटचे. त्यांना खोटं बोलल्याशिवाय दुसरं काही नाही. जे जाईल ते रेटून बोलायचं, खोटं बोलून मतं मागायचं, एवढं त्यांच्याकडे व्यवसाय आहे. आज आपण पाहतोय की सुळेवाडी रेवानगर येथे आपण आज प्राईम न्यूजची वारी, विधानसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या तरी या माध्यमातून आपण आलोय. विविध विकास कामांचा आढावा घेतला असता टेंबू योजनेच्या बाबतीमध्ये इथं मात्र आपल्याला प्रचंड असा संघर्ष पाहायला मिळाला दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये. अनिल भाऊंच्या कार्यकर्त्यांचं मत आहे की प्रचंड विकास कामं केली, ती एकही गावामध्ये विकासाचं काम ठेवलेलं नाही. तर या पाटील गटाचं म्हणणं आहे की टेंबू योजना ही कुणी एकट्या आमदारांनी केलेली नाही. अशा या परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आणि उमेदवारी अजून पाटील गटाची फायनल झाली नसली तरी ते यांचं म्हणणं येते की सुहासभाईचा आमदार होणार आणि इकडून सांगितलं की आम्ही वैभवदादा आणि जे काही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार. अशा पद्धतीनं इतर राजकीय वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि भविष्यात आपण बघूयात की या गावामध्ये कशा पद्धतीचं राजकारण होते आणि कोण कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा राहते. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.